श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा हा जय जयकार सर्व भक्तगण करत असतात. स्वामी समर्थांनी आपल्यासाठी अनेक लीला, अनेक चमत्कार करून त्यांचे प्रभुत्व आपल्यासमोर दाखवलेले आहेच. स्वामींची एक अतिशय चांगली अशी गोष्ट मी आता तुम्हाला तुमच्या पुढे सादर करणार आहे. ती ऐकून महाराजांचं महत्त्व किती मोठं होतं व महाराज जे जे काही बोलत ते सर्व जसंच्या तसं खरं होत असे, अशी ही कथा आहे. या कथेचं नाव आहे की एका ब्राह्मणाच्या पोटात दुखत असताना स्वामींनी त्याला एक औषध सांगितले व त्या औषधाच्यामुळे त्याचा पोटशूळ गेला. कसा तो आता आपण बघूया. कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशूळाने व्याधिग्रस्त होऊन गाणगापुरात सेवेकरता राहिला होता. काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीचे पानाचा रस काढ, त्यात सुंठ व सेंधव घाल व ते भक्षण कर, म्हणजे पोटशूळ शांत होईल. श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीच्या स्वप्नाची त्याला आठवण आली. परंतु श्रीपुरी कोणत्या झाडाला म्हणतात हे त्या ब्राह्मणाला काही माहीत नव्हते. त्याने इतर लोकांना, वैद्यांना त्या झाडाबद्दल विचारले, पण कोणीच काही सांगेना. त्यावेळेला ब्राह्मण चिंताग्रस्त होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजलायला असताना त्यास श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला व सांगितले की अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत, ते तुला श्रीपुरीचे झाड कोणते ते दाखवतील. ते स्वप्नात पाहिल्यानंतर सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला. दुसरे दिवशी अक्कलकोटाला तो जाऊन पोहोचला. नव्या विहिरीजवळ मारुतीच्या ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसलेली होती. श्रींच्या पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांच्या पुढे उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहत महाराज म्हणाले, अरे श्रीधरा, काय होतंय तुला? असा चिंताग्रस्त का दिसतोयस? तेव्हा त्यांनी सर्व हकीकत महाराजांना सांगितली. त्यावेळी महाराज म्हणाले, अरे निंबाचे झाडासच श्रीपुरीचे झाड असे म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ व सेंधव घालून मिश्रण करून 3 दिवस घे, म्हणजे तुझी पोटदुखीची जी व्याधी आहे ती जाईल. त्या श्रीधर ब्राह्मणास हे ऐकून खूप आनंद झाला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे व मार्गदर्शनाने त्याने ते औषध 3 दिवस घेतले व त्या 3 दिवसानंतर तो ब्राह्मण अगदी खडखडीत बरा होऊन आपल्या गावी गेला. त्याला पोटशुळीचा जो त्रास होता तो महाराजांच्या कृपेने व महाराजांच्या सांगण्याने त्यांनी तो केला, श्रद्धा ठेवून केला. त्यामुळे त्या ब्राह्मणाचे पोटशूळ म्हणजेच पोटदुखी कायमची बरी झाली. अशा या महाराजांच्या अनेक लीला व अनेक चमत्कार आहेत. आपल्यासमोर मांडताना मला खूप आनंद होतो. श्री स्वामी समर्थ.